हे उद्धव ठाकरे म्हणजे आज जाऊ द्या, काही बोलत नाही. 2.5 वर्ष होते ना, तुम्हाला संधी दिली होती ना. माझं म्हणणं, उद्धव ठाकरे साहेबांना संधी नव्हती का? आता कशाला संधी मागता? तुमच्या जेव्हा पेन्शन योजना लागू करायची होती, तुमच्या हातात पेनच नव्हता. तुम्ही कधी पेनच बघितला नाही. मी 2.5 वर्ष तुमच्या हातात. तुम्ही कधी त्या ठिकाणी मंत्रालयात गेले नाही. तुम्ही विधान भवनात आले नाही. तुम्ही काय गोष्टी करता आता? खोटे बोलतात मतं घेण्याकरता. आता काही करत नाही. जे काही करेल ते आमचं महायुतीय सरकार करेल. कर्मचाऱ्याचा प्रश्न असो, कामगाराचा असो, महिला बहिणीचा असो, युवांचा असो, शेतकऱ्याचा असो. आज बघा सोयाबीनला किती मोठा रिलीफ मिळाला. आज त्या ठिकाणी बासमती चावलला किती मोठा रिलीफ मिळाला. आज बघा त्या ठिकाणी कांद्याला किती मोठा रिलीफ मिळाला. जे करू ते आम्ही करू. हे खोटारडे आहे. मतं घेतील, पडून जातील. 100% आज 500-600 वाढले. आणि मला वाटतं जेव्हा शेतकऱ्याचं पीक जेव्हा येईल तेव्हा मोठी त्या ठिकाणी भाववाढ झालेली दिसेल आणि शेतकऱ्याला मोठं त्या ठिकाणी रिलीफ झालेला दिसेल.